काय नाव माऊली तुमचं? त्यांना खांदा देऊन तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत असाल. रामकृष्ण हरी. काय तुम्ही वाजवलं तुमच्या पकवाजाच्या तालावरती, पूर्ण दिंडी नाचत होती, फुल धमाल मस्ती करत होती. काय सांगणार तुमच्याबद्दल? रामकृष्ण हरी माऊली. आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल उरण करंजेकरमध्ये आपलं स्वागत आहे. मी कल्पेश आणि माझ्यासोबत आहेत प्रकाश दादा आणि आम्ही प्रणित दादाबरोबरच आम्ही एकत्र दिंडीमध्ये आहोत. काल संध्याकाळी फलटण तालुक्यात माऊलींचं खूप जोरात स्वागत झालं. सर्वच वारकरी खूप इथे आनंदी आहेत. इथे आपण एअरपोर्ट ग्राउंडवर फलटणमध्ये निवासी होतो रात्री. आजचा आपला प्रवास असेल बरडकडे. आज सकाळ सकाळी जरा जास्त थंडी आहे, सर्वकडे हवा चालू आहे, म्हणून आम्ही सर्वांनीच कानाला बांधून ठेवलेला आहे. आणि आज 18 किलोमीटरचा प्रवास असेल. तर धन्यवाद कल्पेश माऊली, खूप छान वेलकम करण्यासाठी आपल्या मंडळीचा. आणि तुमचा सर्वांचा प्रवास चांगला हो हीच आपण प्रार्थना करूया. रामकृष्ण हरी. हरी माऊलीमध्येच पंढरपूरला पण जाऊन आले. कसं अचानक प्लॅन केलं तुम्ही? अचानक वगैरे काही नाही. नंतरला माऊली जेव्हा पंढरपूरमध्ये पोहोचतात ना तेव्हा भरपूर भक्तजण तिथं दर्शनाला थांबतात. नंतरला दर्शन होत नाही, वेळापूरपर्यंत लाईन जाते. नेहमी आपल्याला व्हिडिओजमध्ये वगैरे मदत करत असते. 2 दिवस गायब होते, तेव्हा समजलं की आपला मित्र पंढरपूरला गेला. हां, पण छान 2 स्टेप पुढे चालतो बघा आपला मित्र. आणि सूर्यनारायण माऊलीचे पण दर्शन घ्या तुम्ही सकाळी सकाळी एअरपोर्ट विमानतळावरनं. हे बघा इथे आपले पकवाजवाले. रामकृष्ण हरी. झाली तयारी? सकाळी सकाळी उठून आम्ही टिका वगैरे लावत असतो आणि हा मित्र पकवाजाला पण रेडी करत असतो. पीठ वगैरे मलून त्याला लावत असतो ना. हां, पूर्ण दिंडीची तयारी करत असतात बघा. आणखी इकडे आपले माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झाली तयारी? रामकृष्ण हरी. चला प्रस्थानाला जाऊया आता. चला मंडळी, तर आपल्या दिंडीपासून थोडा पुढे आलोय. आपण जेव्हापासून व्हिडिओज टाकतो तेव्हापासून आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या मेंबर आहेत स्वाती तांडेल, त्या आपल्याला कमेंट करून सांगतात की दादा 47 नंबरची दिंडी दाखव, 47 नंबरची दिंडी दाखव. त्यानिमित्त आपण 47 नंबरच्या दिंडीसोबत आहोत बघा. रामकृष्ण हरी माऊली. हो, काय नाव तुमचं? बालाजी आश्रम भालेकर. आणि दिंडीचं नाव काय? 12 भजनी मंडळ जालना. जालनावरनं आहेत. आम्हाला कमेंट येत होती आमच्या चॅनलवरती की 47 नंबरची दिंडी दाखवा, म्हणून आज तुमच्याकडे आलोय. सर्व बरे आहेत ना? व्यवस्थित? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्व व्यवस्थित आहेत आणि भजन गावात गावात चाललं बघा. Baba maba maba ni ni da maba maba ni ni da re maba ni da da ani 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 yama bani sa 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 pani 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 sa pani 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 sa pani 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 sa yama bani 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 sa pani 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 sa pani 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 sa pani 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 sa yama bani sa 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 sa. चला, सकाळीचे 10 वाजलेत. माऊली विसाव्यासाठी गेले आणि सर्व वारीकरी इकडे नाश्ता करायला बसतात बघा. रामकृष्ण हरी.
हो, काय नाव तुमचं? आम्ही मुंबईवर आलोय, मुकुंद जाधव. तुमचे आम्ही हे व्हिडिओ बघतो. थँक्यू. आणि आणायला किती पर्सेंटेज भेटले तेही माहिती आहे त्यांना. तुम्ही तुमच्या सासरवड्यात गेला होतात ना, ते ब्लॉग आम्हाला खूप आवडले. खूप आवडले ना. आता वारीचे ब्लॉग पण बघा, ते पण आवडतील. चालेल. थँक्यू. हो, नमस्कार. रामकृष्ण हरी. हो, दिंडी सोबत आलेत काय तुम्ही? हो, दिंडी सोबत मुंबईवरनं आलेत बघा. काय आहे दिंडी क्रमांक? 133 दिंडी क्रमांक आहे. हो, रामकृष्ण हरी. खूप मोठी दिंडी आहे त्यांची आणि 133 नंबर. आणि सर्व जे कोणी वारीकरी आहेत ते बघा आराम करतायत. रामकृष्ण हरी बाबा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, काय नाव तुमचं? आमचं विठ्ठल. आणि दिंडीचं नाव काय? संत कक्काया महाराज. संत कक्काया महाराज 133. हो, तर मी तुमच्या दिंडीमध्ये सुरदास माऊली पण आहेत, जे मागच्या 10 ते 7 वर्षापासून पायी दिंडी करतात. हो, त्यांनाही भेटायला आवडेल आम्हाला. हो, तर घेऊन जाणार. हां, तर माऊली आपल्याला घेऊन आलेत. हां, जे सुरदास माऊली आहेत. रामकृष्ण हरी. बरे आहेत ना? हो, काय नाव माऊली तुमचं? मारुती सटवाजी कामाळे सुगाव. मारुती सत्वाजी कामाळे. हां, आणि ही तुमची बहीण आहे ना? रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? अनिता नागराव शेट्टे. अनिता माऊली आणि मारुती माऊली दिसतात इथे तुम्हाला. मी ऐकलंय की तुम्हाला दिसत नाही तरी पण तुम्ही पायी वारी करताय ना? हो, किती वर्ष झाली? किती वर्षापासून करताय? माऊलीला माहिती गाडी आपल्याला ते. त्यांना 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्षापासून पायी वारी करताय ना? आणि तुम्ही किती वर्षापासून राहताय? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून. हां, त्यांना खांदा देऊन तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतात ना? हां, बहीण भावाचा जोडा दिसते तुम्हाला पंढरपूरला पायी वारी करताना जाताना. काय सांगता? पहिलेचे आणणारे येईल ना तिकडे आहे. आमचं नाव परशुराम नारायण. जे सुरदास माऊली आहेत त्यांच्याबद्दल काय सांगणार? 2014 पासून चालू आहे. त्यांच्या गावामध्ये सप्त्याला मी गेले होते. त्याने आग्रह केले, तुमच्या मदतीनं मी जेव्हा म्हणायची इच्छा आहे म्हणून आळंदीच्या वारीबद्दल तुम्ही मदत करता का? हो, करू. मग म्हणायला लागलं, तेव्हापासून चालूच आहे. एक फक्त लॉकडाऊनमध्ये 1 वर्ष बंद होतं, नंतर अजून सुरुवात झालंय. ह्या दिंडीमध्ये 7 वर्ष झालं. दादा महाराजच्या दिंडीमध्ये 5 वर्ष. म्हणजे त्यांना जन्मापासून दिसत नाही की काय? हो, त्यांचं कसं आहे बघा, वयाच्या 25व्या वर्षापर्यंत दिसत होतं. 25व्या वर्षापासून डोळसवरती झाली. नंतर अजून इतकं थोडं झाले. आणि त्यांच्या गावाला आमच्या गावाला 15 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आम्ही एके गावचे, ते एके गावचे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाण सोबत घेऊन एकमेका साह्य करू अवघे शिवपंथ, अवघे वाट धरू शिवपंथ म्हणून अशा न्यायानं तुकाराम महाराजाच्या चरणाच्या एक आदर्शाने आम्ही त्यांची सोबत केले आहे. म्हणून असे चालत आहेत दिंडीमध्ये. पण खूप पुण्य लागेल तुम्हाला. ज्यांना काही दिसत नाही त्यांना तुम्ही वारी करवताय आणि वर्ण पांडुरंगाचे दर्शनही घडवताय. हो, तर अशीच सेवा तुमची कायमस्वरूपी राहू दे. रामकृष्ण हरी. खूप बरं वाटलं तुमच्या दिंडीला भेटून. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. वारी करताना आपण आलो दिंडी क्रमांक 134 मध्ये, जिथे आपल्याला माहिती मिळाली की जे पकवा वाजक आहेत, जे बघताय तुम्ही भजनामध्ये पकवा वाजवतात, ते सुरदास आहेत. आणि सुरदास असूनही त्यांच्यामधला तुम्ही टॅलेंट बघताय. हे बघा, खूप सुंदर वारी पण करतायत आणि पकवाज पण वाजवतायत. हे बघा.
रामकृष्ण हरी. सुरदास माऊली बद्दल काय सांगणार? सुरदास महाराज गातात आणि वाजवतात सुद्धा खूप छान. खूप चाली, खूप पाठ आहे त्यांचा जबरदस्त. कधीपासून हे वारी करतायत? 15 वर्ष असते, 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाली. बाहेरून त्यांना काहीच दिसत नाही, पण आतमधून इतकं त्यांचं प्रेम आहे. आम्ही थकतो पण ते थकते नाही. जबरदस्त. आणि कसं त्यांचं झालं काय माहिती, पण ते माऊलीच्या कृपेने ना जबरदस्त आपोआप त्यांना नवीन नवीन चाली निघतात. आम्हालाच कळत नाही, दरवर्षी नवीन नवीन. आताही बघताय तुम्ही, स्वतःही वाजवतात आणि स्वतःच भजन करतात बघा. त्यांना स्वर ताल थोडा सुद्धा कमी जास्त चालत नाही, सगळे टाळ एका याच्यात चालतात. असं तरच 9 पखवाजे 9 3 रिपेअरला टाकले. रामकृष्ण हरी माऊली. हा, इकडे दिंडी मालक दिसतात उत्तम जाधव, जे सुरदास पकवा वाजक आहेत आपल्या दिंडीमध्ये. ते कधी आले होते, काय सांगणार त्यांच्याबद्दल? ते 45 वर्ष झाली, मीच वाजवत आहे इथून तिथून. कसे आले होते आपल्या दिंडीमध्ये? आमच्या ग्रुपमध्ये ते जमा झाले, लहानपणीच आले. म्हणजे पहिल्यापासून आहेत ना ते? काय बोलणार त्याच्याबद्दल? त्यांच्याबद्दल एवढी साथ तो स्वतः मृदंग वाजून स्वतः म्हणतो. नसून सुद्धा त्या भगवंतासाठी त्याने स्वतः वाढले आणि त्याने माझ्याबरोबर येऊन ते आपली सासरवाडी सुद्धा निनामतीच केली. पण खूप छान वाटतंय ना. हा, हे बघा पंढरपूरला आपले पंढरपूरचे विठू माऊली त्यांना घेऊन जातात. हे बघा, यांची कला तर बघतायत तुम्ही आणि उत्साह बघताय त्यांच्या दिंडीमध्ये, फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. हे बघा, संजय कुमार माऊली आहेत. रामकृष्ण हरी. काय सांगणार आपल्या दिंडीबद्दल आणि विजय कुमार बद्दल काय सांगणार? आमच्या दिंडीचे मृदंगमणी आणि गायक दोन्ही एकत्र काम करतात आणि दिंडी आमची 2-3 जिल्ह्यातून एकत्र येतो आणि गेले 30 वर्ष आम्ही एकत्र आहोत. फक्त आवाज ऐकतायत, त्यांचा उत्साह ऐकतायत आणि बरोबर तालाप्रमाणे हे ढोल पकवाज वाजवतायत. हे बघा, खरंच नाचायचं वाटतं. वा माऊली, रामकृष्ण हरी. हो, जे काय तुम्ही वाजवलं तुमच्या तालावरती, पकवाजाच्या तालावरती पूर्ण दिंडी नाचत होती, फुल धमाल मस्ती करत होती. हो, काय सांगणार तुमच्याबद्दल? कशी सुरुवात झाली तुमची दिंडीला? मी जन्म अंदाज माणूस आहे आणि जवळजवळ 35 वर्ष झालं चालतोय, पण 35 वर्ष ह्याच दिंडीमध्ये आहे मी. केदारनाथ दिंडी 16 नाम
दुसरं सगळ्यांच्या माध्यमातून हे माझे सगळे भोळे बाबडे वारकरी आहेत आणि हे सगळे अगदी नाचतात आणि माझं जीवन भगवंताला असंच समर्पण करायचं की एक समाजाला एक आनंद देतच मला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हात चालतायत तोपर्यंत मी असाच आनंद देत यांना सर्वांना राहणार आहे. खूप खूप छान वाटलं. आणि सुरुवात कशी झाली, म्हणजे घरी भक्ती होती काय पहिल्यापासून? नाही नाही, घरामध्ये कोणी माळकरी नाही. मग माझे हे मित्र आहेत सगळे, हे दत्ता महाराज, परत हे संजय कुंभार वगैरे, हा प्रदीप थोरात वगैरे सगळे माझे मित्रच आहेत. आणि ह्यांनी सर्वांनी मला एक दिलेली ताकद आहे. माझी सेवा सगळी हे आता सांगलीचे आहेत, सगळी सेवा करतात माझी. म्हणजे सगळे दिंडीतील मंडळी माझी सेवा करत असतात, दिंडी मालक असतील, सगळाच जनसमुदाय. म्हणजे आम्ही जे राहतो 30-35 वर्षापासून ते एका आईच्या लेकरासारखं राहिलो अजून. आणि आम्हाला असंच शेवटपर्यंत माऊलीने सर्वांना एकत्र ठेवावं आणि हा आनंदाचा सोहळा भोगायचा आहे, एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काय नाही. नक्कीच ही इच्छा तुमची पूर्ण होणार अशी आम्ही विठू माऊली चरणी नक्कीच सर्वजण प्रार्थना करणार. आणि जी काय तुमची कला आहे ती आणखी वाढत राहू दे, आणखी तुम्ही वारे करत राहो, हीच आमची सर्वांची इच्छा आहे मनापासून. रामकृष्ण हरी. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. रामकृष्ण. रामकृष्ण.